नमस्कार. नवरात्र सुरू झालेले आहेत आणि आपण आता आहोत खडकवासला गावातील पुरातन अशा लक्ष्मी आईच्या मंदिरामध्ये. येथे पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातोय. खूप मोठी ऐतिहासिक परंपरा या मंडळाची आहे, या मंदिराची आहे. आपल्याला माहिती आपण घेतोय मंडळाच्या सदस्यांकडून. काय सांगाल एकूणच मंदिराची महती आणि माहिती? मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदिर हे कमीत कमी आमच्या म्हणजे 150 वर्षापूर्वीच आहे. ज्यावेळेस धरणाचं बांधकाम चालू होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे बांधकाम चालू, आमचे जे पूर्वज सांगत असतात की महात्मा ज्योतिबा फुलेंची त्यावेळेस जे धरणाचं गावाचं जे स्थलांतर झालं तिकडं, तर त्यावेळेस जी मूर्ती आता तुम्ही पाहताय, जी लक्ष्मीआईची जी मूर्ती आहे, ते खरं नाव मरियाई माता आहे. मरियाई माता म्हणजे कसं, कडक लक्ष्मी माता. तर इथं पूर्ण जंगल होतं. गाव स्थलांतरित झालं त्यावेळेस पूर्ण जंगल. ज्यावेळेस पलीकडचा परिसर पाहिलं तर एनडीए तुम्ही कधी पहा, एनडीए खडक वाचल्यातच मोडलं जातं. मग ते जे पूर्ण जंगल एरियामध्ये सगळ्यात कडक लक्ष्मी माता जी आहे, ती आता तुम्ही पाहताय ती महालक्ष्मी माता. तर हे समोरचं जे झाड आहे तिथं तुम्ही कधी कुठं नाही पाहिलं, तरी तुम्ही पाहिले तर घुबड जे म्हणतो तुम्ही, ते तर घुबड या झाडावरती तुम्ही दुपारचे आले तरी दिसणार. ते दिवसा दिसत नाहीयेत, पण ते आल्यानंतर लक्ष्मी आईचे इथे समोर ते घुबड दिसतील तुम्हाला. हे समोरचं झाड ते. तर त्यानंतर कसं होतं की इथं भरपूर प्रमाणात साप आहेत, पण कोणत्या छोट्यातल्या छोट्या मुलाला कधीही काही साप चावणार नाही. नवरात्रीत इथे साप येणार म्हणजे येणार. लक्ष्मी आईचं दर्शन घेणार. आणि तुमच्या अजून जर सांगायचं म्हटलं की ऐतिहासिक खूप आहे या मंदिराला. जेवढी मूर्ती वरती दिसते त्याच्यापेक्षा खालती डबल खाली आहे. म्हणजे जे पुरातत्व विभागाने जरी येऊन बघितलं तर ते खूप खाली आहे. ते निघल्यानंतर कोणत्याही जे गावामध्ये कुठेही विचारलं तर महालक्ष्मीची मूर्ती कधी पाहिले का, ते म्हणतात नाही, नाही का, नको एवढे कडक आहे. ते काय करायचं म्हटलं तरी विचारावं लागतं. की ज्योतिषाला विचारलं तर ज्योतिष तरी थोडंसं असं नाही का, थोडंसं कवळं नाही. हे बघितलं मागचं झाड, तर पिंपळाचं झाड ते कमीत कमी 150 प्लस आहे वर्षापूर्वी. आमच्या आजोबांनी आजींनी ज्यावेळेस सांगायचे, मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मी पाहिलेलं होतं ते झाड. त्या झाडावरती कधीही गेलं तर तिथे एक शिपाई बसलेला आहे. म्हणजे खाली आता तुम्ही आता रात्रीचं पाहता येणार नाही तुम्हाला, पण रात्री जर सकाळी जर आले तर तिथे एक शिपाई म्हणून थांबलेले असतात. कधी आलं तर तुम्हाला असं ते वाईट येतं बघा. माझ्या अंगावरती आता काटा आलाय. पण ते कसं होतं की जे पुरातत्व आहे ते पुरातत्व त्यांना आम्ही पण हात लावत नाही जेवढा. म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकतं की अशा बऱ्याच गोष्टी नेहमीच दडलेल्या असतात आणि दडलेल्या राहतात. असं जागृत देवस्थान जे आपण 150 वर्षांपेक्षा जुनं देवस्थान हे आहे आणि खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जागृती आहे या देवस्थानाला. लांबून लांबून लोक येत असल्याचं आपल्याला पाहायला ऐकायला मिळालेलं आहे अनेकांना. म्हणजे मला वाटतं मला सुद्धा हे माहित नव्हतं आणि तुम्हाला देखील नसू शकतं. त्यामुळे या मंदिराला अवश्य भेट द्या. आपण काही फुटेजही दाखवतोय ते पहा आणि काय वाटतं कमेंट करायला विसरू नका.